नमस्कार. काही वेळापूर्वी विडणी आणि पिंपळच्या सरहद्दीवरती एक अघोरी विद्या करणारे गाडी सापडली होती. याबाबत अनेक तर्कवितर्क सांगितले जात आहेत. याबद्दल आपल्याला काय वाटतं? मला ह्याच्याबद्दल काय फारशी माहिती नाही, परंतु काही यूट्यूबवर वगैरे काहीतरी काही न्यूज चॅनल्सवर काही त्या ठिकाणी काही लोक बोलण्याचं मी पाहिलं. त्याच्यामध्ये नेमकी कोण आहेत हे कोण नाही ते मला काहीच कल्पना त्यावरून काही आलेली नाही. पण अशा प्रकारची काय अघोरी विद्या वगैरे याचा माझा किंवा आमच्या संपूर्ण कुटुंबाचा याच्यावर मला वाटतं काडीचाही विश्वास नाही. आम्हाला वारकरी संप्रदायाचा वारसा आमच्या आजींकडून लाभलेला आहे आणि महाराज साहेबांकडून तर त्या ठिकाणी फक्त राम हेच तुमचं दैवत आहे असं पहिल्यापासून आणि तुळजाभवानी असं मनावर सातत्याने बिंबवत आलेले आहेत. आणि कुठलेही महाराज वगैरे अशा मार्गाला म्हणजे लहानपणापासून अशा प्रकारचं घरी कुठलंच वातावरण नसल्यामुळे अशा प्रकारची काही मला तरी माहिती नाही. पण त्या ठिकाणी अनावश्यक रामरायांचं नाव घेतल्याचं त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि ते अत्यंत चुकीचं आहे. वास्तविक कुणीही बोलवले, का बोलवले आणि मग ही सर्व मंडळी तिथं काय पळत पळत गेली. त्या ठिकाणी माझी खासदारी दिसत आहेत, ते का तिथं पळत पळत गेली ह्याचं काही कोडं मला काही उलगडलं नाही. आणि रामराजे किंवा आम्ही कुणीच असा प्रकारचा कुठल्याच ह्याच्यावरती विश्वासच ठेवत नाही. त्यामुळं लाभाकरता करायचा, दुसऱ्याच्या तोट्याकरता करायचा हा त्या ठिकाणी प्रश्नच येत नाही. 17 जानेवारी 2025 रोजी विडणीमध्ये असंच एक अघोरी प्रकार घडला होता. छिन्नविच्छिन्न परिस्थितीमध्ये एक शव सापडलं होतं तिथं. त्याचा अजूनही अद्यापही तपास लागलेला नाही पोलिसांकडून. त्याच अनुषंगानं ही घटना आहे का असं आपल्याला काही नमूद करावं. मला ती घटना झालेली त्याची कल्पना आहे, परंतु ह्या घटनेचा त्याचा काही संबंध असेल नसेल मला काही त्याच्याबद्दल सांगता येणार.